अजित पवारांचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। दरम्यान त्यांनी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी देखील पुण्यामध्ये जयंत पाटलांची भेट घेतली आहे। तसंच केज मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। पाहूया। कोणीही घर वापसी करणार नाही, सगळे अजितदादा बरोबरच राहणार। भारतीय जनता पार्टीकडूनच आमची दावेदारी आहे। जर तसं काही झालं नाही तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यात येईल। पक्ष जो आदेश मला देईल ती मी काम करणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधल्या भेटीगाठींना वेग आलाय। दरम्यान सध्या सुरू असलेल्या या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मात्र या सर्व चर्चा सुरू असतानाच माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे शरद पवार बबनराव शिंदेंच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। कोणीही घर वापसी करणार नाही, सगळे अजितदादा बरोबरच राहणार। परंतु हे पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर, ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो। आणि मी सुद्धा संजयच्या घरी गेलो होतो। याचा अर्थ काय मी काय घर वापसी नाही केली, काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात। आणि स्वतः पवार साहेब सुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्लीपर्यंत पळत जात असतात। त्यामुळे तसा काही विचार करण्याची आवश्यकता नाही। तर तिकडे भाजपच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनीही जयंत पाटलांची भेट घेतल्यानं चर्चांना तोंड फुटलंय। केजमधून संगीता ठोंबरे या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 2014 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून संगीता ठोंबरेंनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या। 2019 मध्ये त्यांचं तिकीट कापून नमिता मुंदडा यांना तिकीट देण्यात आलं। मात्र पुन्हा एकदा संगीता ठोंबरे या केज मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आता इच्छुक आहेत। त्यामुळे नमिता मुंदडा आणि संगीता ठोंबरे यांच्यात केजच्या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीने आमची उमेदवारी नाकारली, पण लोकांनी आम्हाला, जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही। आणि 2024 पर्यंत जवळजवळ 12.5 वर्षाचा कालावधी आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीकडूनच आमची दावेदारी आहे। जर तसं काही झालं नाही तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यात येईल। शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याची विधानं अनेकदा केली आहेत। काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणींनी अजितदादांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला होता। तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केलाय। माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सोनाई उद्योगाचे संचालक। लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीसांनी इंदापूरमध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली होती। फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता। मात्र अजितदादांची साथ सोडत प्रवीण मानेंचा आता शरद पवार गटात प्रवेश झालाय। प्रवीण मानेंचं इंदापुरात चांगलं नेटवर्क आहे। सोबतच हर्षवर्धन पाटील यांच्याशीही चांगले संबंध आहेत। शेतकरी असू द्या, महिला असू द्या, युवक असू द्या, युवत्या असू द्या, कुणाला जरी अडचण आली या महाराष्ट्रामध्ये भूकंपासारखी, तर या देशामध्ये एकच नाव समोर येतं, त्यांचं आदरणीय पवारसाहेब। म्हणून सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं सगळ्यांचं म्हणणं एकच आलं की आपण पवार साहेबांबरोबर काही झालं तर साहेबांबरोबर राहायचं। कार्यकर्ता म्हणून पक्ष जो आदेश मला देईल ती मी काम करणार। मागील काही दिवसांचा विचार केला तर अजित पवार गटाला 2 मोठे धक्के बसलेत। दरम्यान त्यानंतर आता माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनीही शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।